उतरलं हैदराबादला. मेट्रो स्टेशन आहे. ऑटोवाले वगैरे खूप सांगतात तो अजिबात डॉर्मेटरी कुठेच मिळत नाही. आता निघालो आम्ही मंदिरामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या 12 ज्योतिर्लिंग जर्नी मधील अजून एक ज्योतिर्लिंग, 8वे ज्योतिर्लिंग म्हणजेच मल्लिकार्जुन करण्यासाठी आपण आज चाललोय. मी आता आहे सीएसटी ला. 2:10 ची ट्रेन आहे सीएसटी वरून. ती पकडली आता मी. बसायला पण मिळालंय मला. ही लागलेली आहे ट्रेन, तुम्ही बघताय. तर मित्रांनो, बसलोय आतमध्ये. बसायला पण मिळालंय, विंडो सीट बसायला मिळालंय. आणि हे काढलंय तिकीट हैदराबाद साठी. 255 रुपये तिकीट आहे. मी एकटाच चाललोय. सीएसटी वरून ही ट्रेन आहे. दुपारी 2:10 ला ट्रेन सुटते. अर्धा तास आधी आला तरी बसायला मिळून जाईल तुम्हाला. मला पण मी तर 20 मिनिटं आधी आलो फक्त, तरी मला विंडो सीट बसायला मिळाले. तर जाऊया हैदराबादला. शुभ सकाळ मित्रांनो. उतरलं हैदराबादला. त्या ट्रेनचा टायमिंग होता 4:30 चा, पण त्यांनी 4:15 वाजता पोहोचवलं हैदराबादला. ही लागली इथे ट्रेन, ही बघताय तुम्ही हीच. तर इथून कसं जायचं एक्झॅक्टली माहित नाही मला. मगाशी सर्च करत होतो गुगल वरती. तर इथून एक मेट्रो स्टेशन आहे, तिथून एक बस स्टॉप आहे एमजी रोड म्हणून. तर त्या एमजी रोडला जायचंय. तिथून श्रीशैल्यमला जाण्यासाठी बस मिळतील. तर चला जाऊया तिथे. बस स्टॉपला कसं जायचंय ते बघूया आता. चला, हे आहे आता हैदराबाद स्टेशन. दादानी भेटले. चहा घेतोय आम्ही. आई किती आहे दादा? चहा घेतोय आम्ही. तर या चहा प्यायला. तर मित्रांनो, बाहेर आलो होतो आता मी. हा इकडे आहे, तुम्ही बघताय. हे मेट्रो स्टेशन आहे, पण ते 6 वाजता चालू होतात मेट्रो. आता मला इथून एमजी बस स्टँड साठी इथून बसने बघावं लागेल. ऑटोवाले वगैरे खूप सांगतात. ते जे 2 जण दादा भेटले होते ते आर्मी कॅम्पस मधले होते. ते लोक गेले, ते लोक सिकंदराबादला चालले होते. मला इथून एमजी बस स्टँडला जायचंय. बघतो आता इथून. मी त्या साईडला उभा होतो तिकडे. आता ह्या साईडला इकडे आलोय. तर मगाशी ते एक काका भेटले होते. त्यांनी सांगितलं की या साईडला, अपोजिट साईडला जा, तिथून तुला बस वगैरे मिळतील. तर बघूया, बसची वाट बघतो. मित्रांनो, बस मिळाले. मी तिकीट काढले एमजी बस स्टँड साठी. येत होता 25 रुपये तिकीट आहे. तर डायरेक्ट जातो का एमजी बस स्टँडला. तिथे मागच्या बस स्टॉपला बसने उतरलो. तिथून 2 मिनिटाचं वॉकिंग आहे एमजी बस स्टँड साठी. तर चाललोय बघा इथून. तिकडे उतरलं मागे मला. मी आता इथून सरळ या ब्रिज वरून चाललोय. इकडे आहे तो, तिकडे पुढे आहे तो एमजी बस स्टँड. तर मित्रांनो, मागे एका शॉपकीपरला विचारलं की किती नंबरला बस लागेल. तर तो बोलला की श्रीशैल्यमला जाण्यासाठी 23 नंबरला बस लागतात. तर चला बघूया तिथे आहेत की नाही. बस मध्ये तिकीट आहे इथून श्रीशैल्यम साठी 680 रुपये. एसी वाली बस आहे आणि एसी वालीच बस असतात. दुसऱ्या बस लागतात कोणत्या. आणि मेनसिंग मध्ये रिझर्वेशन करावं लागतं. ही रिझर्वेशन वगैरे काही केलं नसतं. तर रिक्वेस्ट करून मला दिलं बसायला. मी साईड पोहोचले की नेक्स्ट करेल. जर कोण येत असेल तर रिझर्वेशन करून या. की विंडो सीट वगैरे मिळून जाते. मी थांबले ब्रेकफास्ट साठी. कुठे आले लोकेशन तर काय माहित नाही मला, पण उतरलोय. 6 वाजता बस मध्ये बसलो होतो. एक पकड 11-12 वाजेपर्यंत पोहोचू आपण श्रीशैल्यमला. तिथून मंदिर किती जवळ आहे माहित नाही मला, पण माझा अजून प्लॅन फिक्स नाहीये की स्टे करायचं तिकडे की नाही. तर मंदिरामध्ये दर्शन लवकर झालं तर मग रात्रीच निघेन हैदराबादला येण्यासाठी. तिथून मग पुन्हा मुंबईला जाण्यासाठी. थोडा लेट वगैरे झाला तर मग स्टे करेन तिकडे. चला बघूया कसं होतं ते तुम्हाला कळवेल. मित्रांनो, उतरलं आता इथे श्रीशैल्यमला. इथून आता डॉमेटरी वगैरे राहण्यासाठी बघतो मी काय मिळतंय का. ठिकाणी फुल आहेत, काही ठिकाणी रेट जास्त सांगतात आणि चांगल्या पण नाहीत. तर बघूया आता मिळतंय का डॉमेटरी. तुम्हाला पण सांगतो, डॉमेटरी मिळाली तर दाखवतो. चांगली असेल तर दाखवायला हरकत नाही. खूप ठिकाणी डॉमेटरीज बघत होतो, अजिबात डॉमेटरी कुठेच मिळत नाही. सगळ्या फुल आहेत ऑलमोस्ट. म्हणजे मी जवळजवळ 10 तरी डॉमेटरीज बघून आलो असेल. तर सगळ्या डॉमेटरीज फुल दाखवतात. एकही डॉमेटरी खाली नाही कुठे. आणि जिथे काही मिळतंय ना डॉमेटरीज, ऍक्च्युअली डॉमेटरीज एक बेड असतो फक्त. ते किती 300-400 रुपये ठीक आहे. इकडे 600-700 रुपये एका फक्त बेडसाठी स्पेंड करायचे. मला तर वर्थ इट वाटत नाही, म्हणून मी शोधतोय. अजून 2-3 जण मिळालेत माझ्यासोबत. तर त्यांच्यासोबत जाऊन एकत्र बघतो. म्हणजे नाहीतर मग एखादी रूमच घेऊ. कॉन्ट्रो काढून बघूया कसं होतंय. मला मंदिराच्या इकडे मागे आलोय तरी पण काही रूम मिळत नाही अजूनपर्यंत. कुठे जायला सगळ्या फुल आहे. काय माहित नाही एवढे लोक का आले का तिकडे. एका ठिकाणी सांगितले त्याने 350 मध्ये 12 तास फक्त. तर बघूया. आता वाजलेत 12:30. 12:30ला घेतले तर रात्री 12:30ला खाली करावे लागेल. विचार करतोय काय करायचं. हे पण आहेत माझ्यासोबत. सोलो जाताना कोण ना कोणतरी ओळखीचं होतच राहतं. तीच तर मजा असते सोलो ट्रिप मध्ये. बघूया आता तिथे जाऊन त्या डॉमेटरी मध्ये आणि नंतर फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. मित्रांनो, जी डॉमेटरी मी तुम्हाला बोललो होतो 350 मध्ये 12 तासासाठी फक्त ती आहे डॉमेटरी. तुम्ही बघताय. तर आतमध्ये रूम आहेत. रूम पण दाखवतो. पहिले ते चेक इन करतो आणि रूम दाखवतो. इथे आहे चेक इन काउंटर. इथे पण आहेत डॉमेटरी रूम्स. त्या अशा इथे आहेत डॉमेटरी रूम.
एसी वाले आहे ही पण. आणि अजून तिकडे पण आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. दोन आहेत, मग इकडे पण आहे आणि सेम दोघांची पण सेमच आहे. तुम्हाला तिकडची पण दाखवतो. ही इकडे पण आहे, ही इकडे पण आहे. ही अशी आहे, ही अशी टोमॅटो आहे. फ्रेश होतो. मित्रांनो फ्रेश वगैरे होऊन आता निघालो आम्ही मंदिरामध्ये. मी आहे आणि हे सोबत आहे, आपको भी ले रहा होती. तर आम्ही तिघे जण आहोत, चाललो आता मंदिरामध्ये. उभ्या गर्दी असते की नसते. बोलतात की गर्दी इव्हनिंगला गर्दी असते थोडीफार. बाजूला काय असेल तर ते पण फिरू. चला बघूया मंदिरामध्ये. इकडून चाललोय, सरळ चाललोय मंदिरामध्ये. तर चला. आता एक दोघ जण भेटले तर ते बोलले की 5 वाजता मंदिर ओपन होईल. आता मंदिर बंद आहे. हा लवकर. बस मागे जण एक दोन जण भेटले, ते बोलले की 5 वाजता मंदिर ओपन होईल, आता मंदिर बंद आहे. तर आम्ही जाऊन तिथे लाईन लावतो, कारण की नंतर मग लाईन मोठी होईल. तो बेस्ट आहे की पहिलं जाऊन लाईन मध्ये राहा, मग जेवढ्या लवकर दर्शन होईल तेवढं लवकर होईल. पण इथे एंट्री आहे. ला मी जातो, एंट्री करतोय आता. मोबाईल वगैरे पण ठेवायचा, लॉकर वगैरे. एक्झॅक्टली माहित नाही, तू मगाशी बाहेर बोलले होते की 5 वाजता उघडणार आहे म्हणून बंद आहे. काय लोक बोलतात की ओपन आहे म्हणून, मला टाइम माहित. मी नंतर मग हायलाइट करून देईन टायमिंग काय आहे. तर चला दर्शन करूया. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही, बाहेर येऊनच भेटूया मग. मित्रांनो दर्शन करून झालं, आम्ही बाहेर आलो आता. ऍक्च्युली आम्ही 2 वाजता गेलो. तर 3 सव्वा 3ला काहीतरी ते मंदिर बंद होतं आणि 5:30ला उघडतं. तर मग आतमध्येच होतो, जास्त वेळ आतमध्येच गेला. बाहेर येईपर्यंत अंधार झाला, त्यामुळे काय शूट वगैरे आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, तुम्हाला काही शूट करायला मिळालं नाही. आता बाहेर आलोय, दर्शन वगैरे झालंय. आता इथून बघतो कुठे जायचंय ते. आता आपण चाललोय साक्षी गणेश मंदिराच्या इथे. आता ऑटो पकडले आम्ही. 9 वाजता बंद होतं, बघूया 9 वाजायच्या आतमध्ये जायला मिळतंय का. ऑटो पकडले आम्ही. 200 रुपीज बोलतोय. तिथून तिथे नेणार नाही, तिथून पुन्हा आणून सोडणार. तर चला बघूया ओपन आहे की नाही तिथून. मित्रांनो आलोय साक्षी गणेश मंदिराच्या इथे. जे तुम्ही बघता हे आहे साक्षी गणेश मंदिर. 9 वाजता बंद होणार आहे, थोडी लाईन पण आहे. तर बघतो, दर्शन घेतो. बघताय तुम्ही, आतमध्ये आलोय मी आता. दर्शन घेतो पहिलं, कारण की 9 वाजता बंद होणार आहे आणि आता वाजलेत 8:45. पहिलं दर्शन घेतो. हे बघता तुम्ही साक्षी गणेश मंदिर. मित्रांनो टायमावरती येऊन साक्षी गणपतीचं पण दर्शन मिळालंय. आम्ही आता चाललोय काहीतरी खाण्यासाठी, डिनर करण्यासाठी. तर डिनर करायला जातो. साक्षी गणपतीचं दर्शन करून आम्ही इथे येऊन उतरलोय. आता इथून आम्ही खाण्यासाठी आलोय काहीतरी. हॉटेल आहे, तिथेच खातोय काहीतरी. तर बघूया काय ऑर्डर जाऊ. मित्रांनो बसलोय जेवायला. हे मागवले थाली मी. थालीमध्ये काय आहे, थालीमध्ये हे सर्व आहे. डिनर करून झालेला आहे आता आमचा. मग टेस्टी होतं जेवण, तुम्हाला दाखवलं तिथे. तुम्ही ट्राय करू शकता आला तिकडे केव्हा. तर आता आम्ही चाललो आमच्या डॉर्मेटरी मध्ये. थोडा वेळ झोपू. 2:30-3 वाजता चेकआउट आहे. 12 तासासाठी म्हणून सांगितलं होतं त्यांनी. तर 2-3 वाजेपर्यंत आम्ही थांबू तिथे. 4:30ची पहिली बस बुक केली, तर तेव्हाच भेटू मग डायरेक्ट. आता जाऊन 3-4 तास झोपतो आराम.